राज्यात सरकारी नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार तरुण तरुणींची फसवणूक केली जाते. गेल्या काही वर्षात अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. फसवणुकीच्या प्रकरणाचे राज्यात 93हून अधिक गुन्हे दाखल आहेत. लाखो बेरोजगारांच्या भविष्याशी खेळण्याचा हा प्रकार असून याची शासनानं गंभीर दखल घेऊन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी कोल्हापुरात केली आहे. त्यांचे शासनाची किंवा त्या शासकीय कार्यालयाशी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांशी काय लागेबांधे आहेत, त्यांचे काही राजकीय लागेबांधे आहेत का, त्यांची चौकशी करावी. या सगळ्या मुलांचे पैसे परत मिळवून द्यायला मदत करावी आणि या सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करावं यासाठी आम्ही शासनाकडे आता एक पत्र पाठवलेलं आहे. याशिवाय जर शासनाने काही दिवसामध्ये याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, कारण मुख्यमंत्री नेहमी तरुणांची भाषा बोलत असतात, परंतु तरुणांवर अन्याय होत असताना ते जर इतक्या थंडपणे त्याच्याकडे बघत असतील तर त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय लागेबांध्याचाही संशय येतोय. जर अशी कारवाई झाली नाही तर आम्ही राज्यभर या संदर्भामध्ये तीव्र आंदोलन उभं करू. राज्य सरकारनं या मागणीची दखल घेतली नाही तर राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय. पत्रकार बैठकीला आपचे संघटन सचिव संदीप देसाई, समन्वयक अमित म्हस्के, युवा अध्यक्ष रविराज काळे, कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष संजय कोने, शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लाखे, अरुण गळतके, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, दिग्विजय चिले आदी उपस्थित होते.